वादग्रस्त पोलीस अधिकारी दया नायक यांचं निलंबन रद्द करण्यात आले। आता त्यांची नियुक्ती पुन्हा एकदा मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत करण्यात आली आहे। बेनामी मालमत्ता बनावट चकमकींमुळे गेल्या 10 वर्षांपासून दया नायक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते, पण चौकशीतनं निर्दोष सुटल्यानंतर आता त्यांचा सेवेत परतण्याचा मार्ग मोकळा झालाय। अर्थात त्यांचं पोस्टिंग कुठे असेल हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। अंडरवर्ल्डमध्ये आपला दरारा निर्माण करून 80हून अधिक गँगस्टरांना यमसदनी धाडणाऱ्या दया नायकला पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस खात्यात घेण्यात आलेले आहेत। या अगोदर दया नायकवर बरेच आरोप झालेले होते व त्याला अटकही झालेली होती। नक्की त्याचा गेल्या काही वर्षातला प्रवास कसा राहिलेला आहे यावर आपण आता नजर टाकूया। दया नायक पोलीस दलातील जिगरबाज अधिकारी, एन्काउंटर स्पेशलिस्ट दया यांच्या नावावर 80 एन्काउंटर। 1995च्या बॅचचे पोलीस उपनिरीक्षक दया नायक पुन्हा पोलीस सेवेत दाखल होत आहेत। तब्बल 10 वर्ष सेवेतून दूर राहिल्यानंतर दया नायक आपल्या विरुद्धची लढाई जिंकण्यात यशस्वी ठरलेत। 2006 मध्ये उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आणि गुन्हेगारी विश्वाशी संबंध या 2 आरोपांवरून पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आलं। पण लाचलुचपत विभागातर्फे झालेल्या चौकशीत दया नायक यांच्या विरोधात कुठलाही पुरावा मिळू शकला नाही। त्यामुळे 2012 मध्येच त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला। मुंबई पोलिसांच्या लोकल आर्म डिव्हिजनमध्ये त्यांना बदलीही देण्यात आली। त्यानंतर जानेवारी 2014 मध्ये त्यांना नागपूरला बदली देण्यात आली। पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी ही बदली केली, पण दया नायक नागपूर इथं देण्यात आलेल्या बदलीवर रुजू झालेच नाही। त्यामुळे जुलै 2015 मध्ये संजीव दयाल यांनी पुन्हा एकदा दया नायक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। दया नायक मुंबई पोलीस खात्यामध्ये 1995 मध्ये दाखल झाले। 1996 मध्ये जुहू पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना 31 डिसेंबर 1996 रोजी त्यांनी छोटा राजनच्या 2 गुंडांना मारले होते। यानंतर दया नायक यांची बदली स्पेशल कॉडमध्ये करण्यात आली, जी गँगस्टरांच्या विरोधात काम करत होती। दया नायक यांनी त्यांच्या कर्नाटक मधल्या येनाहली या गावात शाळा बांधली। या शाळेसाठी बांधकामाचा खर्च हा बॉलिवूड मधल्या कलाकारांकडून देणगीच्या रूपातून घेण्यात आल्याचं दया नायक सांगत आले। राधा हे दया नायक यांच्या आईचं नाव आणि याच नावानं 2000 मध्ये राधा नायक एज्युकेशन ट्रस्ट नावाची शाळा बांधण्यात आली, ज्याचं उद्घाटन बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। कारण एन्काउंटर पथकात नियुक्ती होण्यापूर्वी दया नायक यांनी अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचं काम केलं होतं। 7वी पर्यंत कन्नड भाषेत शिकलेल्या आणि मुंबईत एका कॅन्टीनमध्ये काम करत CES महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या दया नायक यांच्या विरोधात पोलीस खात्यातून एक गट सक्रिय झाला असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जातंय आणि त्यामुळेच दया नायक यांच्या विरोधात चौकशीचा ससेमिरा लागला। मोक्का अंतर्गत त्यांची चौकशी झाली, पण इतकं होऊनही त्यांच्या विरोधात कोणताच पुरावा मिळाला नाही। 2003 मध्ये ACBने चौकशी करताना दरमहा 10,000 रुपये घेणारा पोलीस अधिकारी 1 कोटी रुपयांची शाळा कशी काय बांधू शकतो यावर चौकशी करत होती। यासाठी 2003 साली ACBने दया नायक यांच्या घरावर रेड सुद्धा केलेली होती। कर्नाटकमध्ये बांधलेल्या शाळेवर कर्नाटक सरकारची कुठलीही परवानगी न घेता ACBने रेड केलेली होती, पण एवढं सगळं करूनही ACBच्या हाती कुठलाही पुरावा लागलेला नाही। ज्या शाळेमुळे दया नायक चौकशीच्या फेऱ्यात आले ती शाळा कर्नाटक सरकारकडे सुपूर्त करण्यात आली आहे। काहींच्या म्हणण्यानुसार दया नायक यांचं निलंबन रद्द व्हावं यासाठी कर्नाटकातल्या काही मंत्र्यांनी फिल्डिंग देखील लावली होती। कारण काहीही असो, पण दया नायक यांच्या परतीचा मार्ग मोकळा झालाय एवढं मात्र नक्की। अर्थात दया नायक यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय। महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।